मुंबईच्या कुशीत वसलेलं ठाणे शहर म्हणजे निसर्ग, इतिहास आणि आधुनिकतेचं सुरेख संगम. तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणे शहरात काही वर्षांपूर्वीच नजरेला भावणारं नमो ग्रँड सेंट्रल पार्क विकसित झालंय. नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ठाण्यामधील नमो ग्रँड सेंट्रल पार्कची संपूर्ण माहिती, टायमिंग, एंट्री फी, एक्झॅक्ट लोकेशन इत्यादी सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमो ग्रँड सेंट्रल पार्कला जाण्यासाठी मध्य रेल्वेतील ठाणे स्थानकावर थांबणारी लोकल ट्रेन पकडावी लागते. ठाणे स्टेशनला उतरून 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने ठाणे वेस्टला बाहेर आल्यावर गावदेवी ऑटो स्टँड आहे. तिकडून कोलशेतला जाणारी ऑटो पकडावी लागते. शेअरिंगमध्ये 40 रुपये पर पर्सनने ऑटो मिळते. पण जर तुम्ही 2 पेक्षा जास्त लोक असल्यास मीटरची ऑटो पकडा, ज्याने अंदाजे 90 ते 100 रुपये ऑटो भाडे होईल. तसेच ठाणे वेस्ट स्टेशन समोरच बस स्टँड देखील आहे. तिकडून कोलशेतला जाणारी बस देखील तुम्ही पकडू शकता. आता आपण नमो ग्रँड सेंट्रल पार्कजवळ पोहोचलो आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी जाऊन तिकीट काढावे लागते. 15 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. मोठ्यांसाठी वीकडेज म्हणजेच मंगळवार ते शुक्रवारी 20 रुपये एंट्री फी आहे. तर वीकेंड म्हणजे शनिवार आणि रविवारी 30 रुपये एंट्री फी आहे. तसेच 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त 10 रुपये एंट्री फी आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक सोमवारी हे पार्क मेंटेनन्ससाठी बंद असते. त्यामुळे सोमवार सोडून बाकी कोणत्याही दिवशी तुम्ही नमो ग्रँड सेंट्रल पार्कला येऊ शकता. तिकीट काढून झाल्यावर आत प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. आपल्यासोबत आणलेली बॅग चेक करून आत प्रवेश दिला जातो. रविवार होता म्हणून बरीच गर्दी पार्कमध्ये होती. तुम्ही या पार्कच्या जवळपास राहत असाल तर तुमच्या फायद्याची एक गोष्ट आहे, ती म्हणजे फक्त 250 रुपयांमध्ये दररोज सकाळी या पार्कमध्ये फिरण्यासाठी संपूर्ण महिन्याचा पास देखील मिळतो. तर आता फायनली आपण नमो ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये प्रवेश केलाय. नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे बेसिकली एक खूप मोठे पार्क आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम गार्डन्स, तलाव, कारंजे, लहान मुलांसाठी प्ले एरिया अशा अनेक गोष्टी आहेत. 8 फेब्रुवारी 2024 रोजी नमो ग्रँड सेंट्रल पार्कचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम डाव्या बाजूला लहान मुलांसाठी बांधण्यात आलेले हे सुंदर ट्री हाऊस गार्डन दिसते. मजबूत झाडांच्या आधाराने हे ट्री हाऊस बांधण्यात आलंय. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी झिप लाईनिंग, वॉल क्लाइम्बिंग, स्केटिंग अशा अनेक ॲडव्हेंचरस गोष्टी या पार्कमध्ये आहेत. ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. या ट्री हाऊस गार्डन समोरच एक बिस्लेरी स्टॉल आहे. तिथे तुम्हाला पाणी, कोल्ड्रिंक या गोष्टी मिळतील आणि या ठिकाणी फक्त ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जाते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या पार्कमध्ये येताना तुम्ही स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी घेऊन या, कारण प्लॅस्टिक बॉटल्स आत सोबत घेऊन जाऊ देत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे खायचे पदार्थसुद्धा पार्कमध्ये घेऊन जाऊ देत नाही. या पार्कमध्ये अनेक मोठमोठे लॉन्स आहेत. त्यावर बसून कुटुंबासोबत निवांत गप्पा मारू शकता. जागोजागी असे इंडिकेटर्स या पार्कमध्ये लावण्यात आलेत. थोडं पुढे आल्यावर चेस प्लाझा दिसतो. जमिनीवर एक भला मोठा चेस बोर्डच या ठिकाणी साकारण्यात आलाय. बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी खूपच उपयुक्त असा इनडोअर चेस गेम चक्क आउटडोअर गेमच्या स्वरूपात साकारण्यात आलाय. ही मला खूपच क्रिएटिव्ह आयडिया वाटली. हे आहे फ्लोरा ट्रेल्स. या ट्रेल्सवर बाहेरून सर्वत्र वेली आहेत. यामधून चालताना झाडांच्या सावलीतून चालल्यासारखे वाटते. फ्लोरा ट्रेल्सच्या उजव्या बाजूला वेगवेगळे इंटरनॅशनल थीम गार्डन्स आहेत. तिकडे आता आपण जाऊयात. सर्वप्रथम लागते ते चायनीज गार्डन. मध्यभागी पाण्याचे डबके आणि त्यासमोर मित्रमंडळींसोबत गप्पा मारत बसण्यासाठी एक वुडन ओपन हाऊस या ठिकाणी बांधण्यात आलंय. आता आपण चाललोय मुघल थीम गार्डनमध्ये. मुघल कलाकुसर म्हटली तर सुबक नक्षीकाम आणि कमानी तर आल्याच. या मुघल गार्डनमध्ये दोन्हीही बाजूंना लहान लहान पांढऱ्या कुपींसारख्या कलाकृती आहेत. त्यामध्ये संध्याकाळी दिवे लावले जातात. मध्यभागी एका रेषेत पाण्याचे कारंजे आहेत. समोरासमोर 2 सुंदर कमानी आणि मध्यभागी नक्षीदार भिंत आहे. आता आपण चाललोय या पार्कमधील सर्वात रंगीत भागामध्ये, अर्थातच मोरोक्कन गार्डनमध्ये.
मोरोक्कन ओल्ड व्हिंटेज थीममध्ये रंगवलेल्या इथल्या निळाशार भिंती आणि त्यावरील सुबक पिवळ्या खिडक्या नजरेला भिडतात. हे सुंदर मोरोक्कन गार्डन खास करून तरुणाईला, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला आणि आमच्यासारख्या कलाप्रेमी यूट्यूबर्सला विशेष आकर्षित करतात. आता आपण चाललोय जॅपनीज गार्डनमध्ये. एक छोटेसे सुंदर लाकडी घर या ठिकाणी बांधण्यात आले आणि त्याच्या आवारात कुंड्यांमध्ये छोटी रोपे लावण्यात आली आहेत. हा आहे लहान मुलांचा सर्वात आवडता झोन. पाण्याचे फवारे या ठिकाणी उडवले जातात. कडक उन्हाळ्यामध्ये या थंडगार पाण्याच्या फवाऱ्यांचा लहान मुले मनसोक्त आनंद घेत होती. हा आहे इन्स्ट्रुमेंटल झोन. रंगीबेरंगी ड्रम्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी आहेत. रोप क्लाइम्बिंग देखील या ठिकाणी आहे. हे आहे माउंटन क्लाइम्बिंग. छोटासा आर्टिफिशियल माउंटन मध्यभागी साकारण्यात आलाय. त्यावर लहान मुलांना तुम्ही चढायला शिकू शकता. हे आहे झिप लाईनिंग. मुलांची भीती घालवण्यासाठी आणि त्यांना धाडसी बनवण्यासाठी खरंच खूपच थॉटफुल ॲक्टिव्हिटीज या पार्कमध्ये आहेत. विशेष म्हणजे या सर्व ॲक्टिव्हिटीज या पार्कमध्ये मोफत आहेत. कोणतेही चार्जेस त्यासाठी लागत नाहीत. झाडाच्या पारंब्यांपासून नैसर्गिक झोका इथे बनवण्यात आलाय. मोठी माणसे सुद्धा या झोक्यावर झुलून आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करू शकतात. हा आहे वॉल क्लाइम्बिंग झोन. या ठिकाणी लहान मुलांना वॉल क्लाइम्बिंग शिकवू शकता. या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व वयोगटांतील मुलांसाठी अनेक प्ले झोन्स या ठिकाणी आहेत. त्यामुळे अगदी 1-2 वर्षांच्या बाळांना देखील तुम्ही इथे आणलेत तर नक्कीच त्यांचे मन रमणार आहे. आता आपण चाललोय लेक सेक्शनमध्ये. सुंदर तलाव आणि धबधबे या ठिकाणी आहेत. इथल्या लॉन्सवर बसून तुम्ही या तलावांचा आणि धबधब्यांचा आनंद लुटू शकता. आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे इथला थंडावा मनाला आल्हाददायक वाटतो. या धबधब्यासमोर असलेल्या तलावाकाठी लवकरच एक कॅफेटेरिया सुरू होणार आहे. ओपनिंग सूनचे बोर्ड या ठिकाणी लावले आहे. सूर्यास्तापूर्वीच्या गोल्डन आवरचे सुंदर दृश्य या नमो ग्रँड सेंट्रल पार्कमधून दिसते. धबधब्यासमोर असलेल्या तलावावर लहानसा पूल या ठिकाणी बांधण्यात आलाय. या पुलावरून गोल्डन आवरचे दृश्य आणखीन उठून दिसते. ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच जर तुम्हाला चालायला त्रास होत असेल तर या गाडीमधून तुम्ही संपूर्ण पार्क फिरू शकता. या काही पायऱ्या चढून वर आल्यावर एक छोटेसे स्टेडियम या ठिकाणी आहे. या स्टेडियमवर म्युझिकल कॉन्सर्ट्स, इव्हेंट्स एखाद्या वीकेंडला संध्याकाळी होत असतात. दर सोमवारी हे पार्क बंद असते. बाकी सर्व दिवस सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत आणि दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत पार्क ओपन असते. नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे कल्पतरू डेव्हलपर्सने साकारले असून सुमारे 21 एकर परिसरात हा पार्क पसरलेला आहे. 2,500 पेक्षा जास्त हिरवीगार झाडे या पार्कमध्ये आहेत. तसेच जवळपास 3 एकर परिसरात तलावांचे जलाशय या पार्कमध्ये आहेत. पार्कमध्ये कचरा होऊ नये म्हणून आपण आतमध्ये काही खायला घेऊन जाऊ शकत नाही. पिण्याच्या पाण्याचे काही नळ या पार्कमध्ये आहेत. तरीही ज्या ठिकाणी चहा, पाणी आणि स्नॅक्स मिळेल असा एखादा कॅफेटेरिया लवकरच या पार्कमध्ये सुरू व्हायला पाहिजे असे मला वाटते. तसेच अजून ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा या पार्कमध्ये उपलब्ध नाही आहे. तर लवकरच ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा या ठिकाणी सुरू व्हायला पाहिजे. ठाण्यातील कोलशेत परिसरात नमो ग्रँड सेंट्रल पार्क आहे. या पार्कचा संपूर्ण पत्ता आणि इतर माहिती मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती जरूर चेक करा. आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.